नमस्कार मंडळी, संक्रांती स्पेशलमध्ये मी आज तुम्हाला मुरमुऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते दाखवत आहे। सोप्या पद्धतीचे आहे, झटपट होतात, छान असे महिनाभर टिकतात। लहानपणाची आठवण झाली ना, तर चला मग बनवूया आपण मुरमुऱ्याचे लाडू। तर इथे मी अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहे बघा, मस्त स्वच्छ निवडून घ्यायचे आणि पाकडून घ्यायचे। त्यानंतर हे आपण 1 तास उन्हामध्ये ठेवायचे किंवा थोडेसे परतून घ्यायचे कढईमध्ये। आता अर्धा किलो मुरमुरे मी मोठ्या तगारीत टाकले आणि पाव कप यामध्ये डाळवं टाकलेलं आहे। यामध्ये तुम्ही अर्धा कप पण वापरू शकता। आता गॅसवर कढई ठेवली, यामध्ये 1.5 चमचा साजूक तूप टाकलं आणि अर्धा किलो चिक्कीचा गूळ किसून घेतला आणि तो टाकलेला आहे। तर इथे मी अर्धा किलो घेतलेला आहे। तर आपण अर्धा किलो मुरमुऱ्यासाठी इथे अर्धा किलो किंवा म्हणजे 500 ग्रॅम किंवा 600 ग्रॅम घ्यायचा आहे। तसं साधारण आपल्याला इथे 500 ग्रॅम पूर्णपणे चिक्कीचा गूळ लागतो। तुम्हाला जास्त गूळ आवडत असेल तर 600 ग्रॅम टाका। तर इथे बघा, गूळमध्ये मी थोडं पाणी टाकलं 2-3 चमचे आणि छान गूळ वितळून घेतला कंटिन्यू हलवून आणि छान हा आपल्याला शिजून घ्यायचा आहे। अगदी पटकन होतो, 5-6 मिनिटात शिजतो हा पाक। तर आता आपण यामध्ये ना जायफळ किसून घेऊ थोडंसं, म्हणजे पाव चमचा जायफळ पावडर टाकायची आवडीप्रमाणे किंवा सुंठ पावडर टाकायची, म्हणजे छान फ्लेवर येतो मस्त। आता हा पाक आपला शिजत आहे बघा, आपण एका ताटलीत पाणी घेऊया आणि त्यामध्ये टाकून चेक करायचं आहे। तर इथे अजून थोडासा आपण 1-2 मिनटं शिजून घेणार आहोत। कंटिन्यू हा हलवत पाक शिजवायचा आहे, मध्यम आचेवर मी शिजून घेत आहे। पाक छान शिजत आहे बघा। आता आपण परत एकदा चेक करूया, पाण्यामध्ये पाक टाकून बघायचा, याची गोळी तयार व्हायला हवी, खूप असं कडक व्हायला नको, पण छान असा गोळा तयार झाला की आपला पाक तयार आहे समजायचं। आणि 5-7 मिनिटात हा पाक तयार झाला। मुरमुऱ्यांवर हा सगळा पाक टाकून घेत आहे आणि मस्त हे मिक्स करायचं आहे कंटिन्यू एकसारखं। इथे जास्त प्रमाणात आहे म्हणून मी मोठ्या तगारीत घेतलेला आहे। तुम्ही डायरेक्ट ह्या कढईमध्ये पण मुरमुरे टाकू शकतात। आता यामध्ये आपण मस्त मुरमुरे पाक हा छान असा एकजीव करून मिक्स करून घेतलेला आहे बघा, छान मिक्स होत आहे। इथे मी चिक्कीचा गूळ वापरलेला आहे, तुम्ही साधा गूळ पण वापरू शकतात किंवा निम्मा-निम्माही घेऊ शकतात, निम्मा साधा निम्मा चिक्कीचा। तर आपल्या आवडीप्रमाणे करायचं आहे। यामध्ये बघा, आता इकडे आपलं छान असं हे मिक्सचर तयार झालेलं आहे, पाक आणि मुरमुरे छान असे एकजीव मी मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आपण हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आणि हे लाडू वळायचे आहे गरमागरम। हे थंड झालं की घट्ट होतं मग, तर पटापट हे आपल्याला लाडू वळायचे आहे बघा। छान असं मी हाताला थोडंसं पाणी लावलं आणि मग तेल लावलं, म्हणजे हे चिटकत नाही हाताला। पाणी जास्त घडी लावायचं आणि सुरुवातीलाच हाताला थोडंसं पाणी आणि तेल लावायचं, नंतर तेलाचा हात लावून कंटिन्यू आपल्याला हे मस्त लाडू पटापट वळून घ्यायचे आहे। पटापट वळल्या जात आहे बघा, छान असे गोल छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे आहे। आणि सगळे लाडू वळून झाल्यावर हे पूर्णपणे थंड करायचे 1 तास। त्यानंतर आपण हे हवाबंद डब्यात ठेवायचे आणि मस्त याचा आनंद घ्यायचा। तुम्ही एकदा नक्की असे करून बघा, खूप छान तयार होतात, सोप्या पद्धतीचे आहे, पारंपरिक आहे। तर कशी वाटली रेसिपी तसं कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद। लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या पारंपरिक रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।